नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजेच मान्सूनचे जे शेवटचे 2 महिने असेल या 2 महिन्याचा हवामान अंदाज. याचबरोबर आपल्या चॅनलचाही ऑगस्ट महिन्यामध्ये कसा पाऊस पडेल याबद्दलही या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहोत. सर्वप्रथम मान्सूनबाबतचा आपण जर विचार केला म्हणजेच हवामान खात्याने IMDने पहिल्यांदा डिक्लेअर केलं होतं की 106% एवढा मान्सून हा संपूर्ण देशभरामध्ये सरासरी एवढा पडण्याची शक्यता, म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. सध्याची स्थिती जर पाहिली, सध्या बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, हे दोन्ही समुद्र सध्या खूप शांतपणे पाहायला मिळतात. ज्यावेळेला दोन्ही समुद्रामध्ये ॲक्टिव्हिटी होत असतात म्हणजे लो प्रेशर या डिप्रेशन बनतं, त्यावेळेला राज्यामध्ये याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी वाढत असतात. याचबरोबर अल निनो, ला निनो, आयोडी आणि एनजिओ या ज्या 4 फेजेस आहेत, या 4 फेजमुळे ही राज्याबरोबर याचबरोबर देशाचा कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम भाग असेल, या भागामध्ये आपल्याला पावसाचं म्हणजे पर्जन्यमान हे त्याच्यावरती निर्भर असतं. सध्याची स्थिती जर पाहिली, सध्या कोणतीही ॲक्टिव्ह सध्या प्रणाली नाही आहे, त्यामुळे राज्यभरामध्ये पावसाचं वातावरण हे अत्यंत कमी आहे. मात्र येणाऱ्या 2 महिन्याचा जर विचार केला, ऑगस्टच्या 15 म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत राज्यात मान्सूनचा पाऊस असेल हा एकदम कमजोर असेल, म्हणजे सध्याची स्थिती जी आहे ती स्थिती राहण्याची शक्यता. मात्र 15 ऑगस्ट नंतर राज्यात परत एकदा पाऊस आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये ही पावसाची शक्यता ही जास्त राहण्याची अपेक्षा आपल्याला सध्या या मॉडेल्सनुसार पाहायला मिळेल. सध्या स्थिती जर पाहिली म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्याचा पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर कोल्हापूर असेल, याचबरोबर पुणे असेल, नाशिक असेल, पालघर असेल आणि गडचिरोलीचा भाग, फक्त याच 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस या 2 महिन्यामध्ये पाहायला मिळाला. याचबरोबर कोकणाचा संपूर्ण भाग असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच ठाणे जिल्हा असेल, याचबरोबर सातारा, सांगली, याचबरोबर धाराशिव असेल, तसेच परभणी, नांदेड, संभाजीनगर, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळाला. जर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील अमरावती असेल आणि अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा काय भाग असेल, या भागामध्ये सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सोलापूर असेल, तसेच अहिल्यानगर, बीड असेल, लातूर, जालना, जळगाव आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र सरासरीपेक्षा एकदम कमी पाऊस पाहायला मिळाला आहे. कारण पावसावर तर शेतकऱ्यांचं जीवन हे अत्यंत निर्भर असलेलं पाहायला मिळतं. पिके सध्या चांगले उगवले आहेत, मात्र त्यासाठी पिकासाठी आपल्याला पाण्याची नितांत गरज आहे. मात्र सध्या स्थिती जर पाहिली, सध्या मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा ही उत्तरेला आहे, म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे ही राज्यभरामध्ये येणारे काही दिवस पावसाची विश्रांती आपल्याला पाहायला मिळते. जो पाऊस पडतोय तो फक्त विदर्भातील काही एरियामध्येच फक्त तो तुरळक स्वरूपाचा व पश्चिम घाट असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल याच भागामध्ये मर्यादित वेळेपुरताच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. इतरत्र राज्याचं पाहिलं तर मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. आयोडी, ला निना आणि अल निना या 3 कंडिशनचाच आपण जर विचार केला, सध्याची स्थिती जर पाहिली तर आयोडी हा न्यूट्रल फेजमध्ये आहे. याचबरोबर ला निना आणि अल निनो या दोन्ही स्थिती सध्या न्यूट्रल फेजमध्येच पाहायला मिळते. ला निना ही सध्या नाही आहे, याचबरोबर अल निना ही सध्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे न्यूट्रल स्थिती असल्यामुळे राज्यात पावसाचं वातावरण हे असंच राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा आपण पावसाचा अंदाज जर पाहिला तर ऑगस्ट महिन्यामधील विदर्भाकडून जर पाहिलं तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावतीचा दक्षिण भाग असेल, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली संपूर्ण विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार करा, मराठवाड्याचा नांदेड, परभणी, बीड असेल, संभाजीनगरचा उत्तरेल भाग असेल, जालना उत्तर भाग असेल, याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग या भागामध्येही आपल्याला सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर लातूर असेल आणि धाराशिवचा दक्षिण भाग असेल, या भागाने मात्र सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, सांगली संपूर्ण जिल्हा, साताराचा पश्चिम पूर्व संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये हिवडे, फलटण, शिरवळ, वाई, त्याचबरोबर पुण्याचाही संपूर्ण भाग असेल, म्हणजेच पौड, लोणावळा, याचबरोबर जुन्नर, घोड, शिरूर, बारामती, इंदापूर दक्षिण भाग असेल, भोर असेल, या भागामध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचा जर विचार केला
अहिल्यानगरचा पारनेर आणि अकोल्याचा दक्षिण भाग असेल. पुण्याचा निकटवर्ती भाग या भागामध्ये अत्यंत कमी असेल. मात्र नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा, कर्जत, आष्टी, पाथर्डी, शेवगाव हा मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र हा जो पाऊस असेल तो जवळपास 15 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणामध्येही बहुतांश असे काही ठिकाणं आहेत त्या भागामध्येही आपल्याला सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरीचा संपूर्ण भाग असेल, रायगड संपूर्ण भाग असेल, त्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. याचबरोबर ठाणे, मुंबई असेल, उपनगर असेल, याचबरोबर पालघर असेल, या भागामध्ये सरासरी एवढा पाऊस आपल्याला या ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर खान्देचा विचार केला, जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, या भागामध्येही आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नाशिक, धुळे आणि नंदुरबार हा संपूर्ण पट्टा असेल, या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळेल. मात्र संपूर्ण राज्यभराचा जर विचार केला तर ऑगस्टमध्ये अत्यंत कमीच पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. 15 ऑगस्ट नंतर राज्यात पावसाची वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचा मान्सूनचा सरासरी पावसाचा जर विचार केला, ऑगस्टमध्ये एकदम कमी पाऊस आहे. याची भरपाई मात्र सप्टेंबरमध्ये निघण्याची दाट शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये जे आपले पिकं असतात त्या पिकांना ज्यावेळेला काढणीची वेळ असते त्यावेळेला मात्र राज्यात पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम सप्टेंबरचा जर विचार केला, विदर्भातील संपूर्ण विदर्भ असेल म्हणजे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग, वर्धा, नागपूरचा उत्तर भागाचा पट्टा असेल, या भागामध्ये सरासरी जास्त ते अति जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरचा उत्तरचा भाग असेल, जालनाचा उत्तर भाग असेल, भोकरदन, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर हा भाग असेल, या भागामध्ये मध्यम म्हणजे सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर खान्देचा विचार केला, जळगाव, धुळ्याचा दक्षिण भाग असेल आणि नाशिकचा काही भाग असेल, या मर्यादित भागापुरता आपल्याला सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नाशिकचा जो पश्चिम भाग असेल संपूर्ण याचबरोबर धुळ्याचा सिंदखेडा, शिरपूर आणि नंदुरबारचा बहुतांश भाग असेल, या भागामध्ये सरासरीपेक्षाही जास्तच पाऊस आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राची जो पूर्वच भाग असेल म्हणजे सांगली पूर्व, सोलापूर पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व आणि अहिल्यानगर या भागाचा जर विचार केला, या भागामध्येही पाऊस सध्या कमी आहे. मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस या ठिकाणी जास्त राहण्याची शक्यता म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. याचबरोबर सांगलीचा जो पश्चिम भाग जो असेल, सातारा पूर्व, सातारा पश्चिम असेल आणि या भागाचा जर विचार केला, या भागामध्ये सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहिलं सरासरीपेक्षा जास्तच पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर कोकणाचा विचार केला, कोकणाचा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या संपूर्ण कोकणामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळणार. आता हा जो पाऊस असेल हा एका दिवसात किंवा संपूर्ण महिनाभर कंटिन्यूअस पडण्याची शक्यता फार कमी आहे. काही वेळापुरता काही ठिकाणी अतिशय मुसळधार जोरदार स्वरूपात पाऊस पडून चालू संपूर्ण राज्याचा तो जो टक्केवारी असते ते टक्केवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचा मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचरचा विचार केला, त्या दोन्ही महिन्यामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर हे नॉर्मल राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मिनिमम टेम्परेचर ही नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 2 महिन्याचं राज्याचं हवामान अपडेट. याचबरोबर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.